हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 16. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आधीचे प्रॉब्लेम सेट्स पाहिलेले आहेत आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केले, ज्याचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आणि अदर सब्जेक्टचे सुद्धा तुम्हाला आन्सर्स मी दिलेले आहेत, तेही तुम्ही चेक करू शकतात. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपल्याला 6 वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर पहिला काय दिलाय बघूया. फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 रुपीज अन्ना डोनेटेड 7,000 रुपीज टू अ स्कूल. 10,000 रुपये होते, त्यातले 7,000 रुपये अण्णांनी शाळेमध्ये डोनेट केलेले आहेत. द रिमेनिंग अमाऊंट वॉज टू बी डिवायडेड इक्वली अमॉंग 6 स्टुडंट्स ॲज द ऑलराऊंड स्टुडंट प्राइज. मग ऑलराऊंडर स्टुडंट्सच्या प्राइससाठी उरलेली जी अमाऊंट आहे ती 6 मुलांमध्ये इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ ईच प्राइज. मग प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील असं विचारलंय. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, जी टोटल अमाऊंट आहे 10,000 त्यामधनं 7,000 मायनस करणार. ठीक आहे. मग 7,000 मायनस केल्यावर जे काही आन्सर येईल त्या आन्सरला आपल्याला 6 स्टुडंट्ससाठी 6 ने डिवाइड करावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, जी अमाऊंट होती किती होती ती 10,000, त्याला मायनस करणार 7,000 ने. ठीक आहे. 0 0 0 आणि 10 मधून 7 गेले 3. बघा 3,000 रुपीज उरलेले आहेत. स्कूलला पैसे 7,000 रुपये डोनेट केल्यानंतर 3,000 रुपीज उरलेले आहेत. मग दिस अमाऊंट इज डिवायडेड इंटू 6 स्टुडंट्स, म्हणून आपण 3,000 ला काय करणार, 6 ने डिवाइड करणार. बरोबर सोहम. 6 3 छोटा आहे म्हणून पुढचा आकडा घेणार 30. 6 5 30. ठीक आहे. मग 0 0. आता 2 पुढचे 0 ॲज इट इज. बघा खाली येणार 0 मायनस 0, परत खाली येणार 0 0 मायनस 0. हे लिहिलं नाही तरी चालतं. तर 500 आन्सर आलेलं आहे, म्हणजे प्रत्येक स्टुडंटला 500 रुपीज मिळाले ॲज अ प्राइज. तर मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, अमाऊंट ऑफ प्राइज इज 500 रुपीज. क्लिअर आहे तुम्हाला? सेकंड क्वेश्चन बघा काय दिलंय तुम्हाला. An amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. पिकनिक जाणार आहे त्यासाठी प्रत्येक स्टुडंटकडनं 260 रुपीज कलेक्ट केलेले आहेत. असे किती विद्यार्थी आहेत? 50 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. इफ 11,450 rupees were spent for the picnic, what was the amount left over? मग पिकनिकला गोळा केलेले सगळे पैसे लागले नाहीयेत, तर काही उरलेले आहेत आणि किती पैसे लागलेत हे आपल्याला दिले. मग त्यावरनं विचारलंय की किती रुपये उरलेले आहेत. मग त्यासाठी टोटल अमाऊंट किती जमा झालेली आहे हे आधी आपण काढणार. मग ती कशी काढणार, 50 मुलं, प्रत्येक मुलाने 260 रुपये दिले, मग त्याला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. म्हणजे टोटल अमाऊंट किती जमा झाली ते काढणार पहिले. मग काय करणार आपण, मल्टिप्लाय 260 मल्टिप्लाय बाय 50. 0 मल्टिप्लाय बाय 0 आहे इथे 0. एक नंबर झालाय म्हणून आपण काय करणार, एक 0 घेणार. 5 0 0. 5 6 जा 0 आणि इथे 3. 5 2 जा 10. 10 प्लस 3 13. ठीक आहे. म्हणजे काय आलंय आन्सर, 13,000. ठीक आहे. 13,000 अमाऊंट गोळा झालेली होती. मग आता काढण्यासाठी आपण काय करणार सांगा बरं. 13,000 मायनस 11,450 रुपीज. बरोबर. 13,000 मधनं आपण काय करणार, जी काही अमाऊंट आहे 11,450 ती मायनस करणार. 11,450 मायनस करणार म्हणजे आपल्याला उरलेली अमाऊंट कळेल. ठीक आहे. 0 0 0. 5 न 0 जाता का, शेजारी शेजारी घेणार. हा 2 3 चा काय होऊन जाईल 2. हा 10, परत याला देणार, हा 9 होणार आणि हा 10. 10 मधून 5 गेले 5, 9 मधनं 4 गेले 5, 2 न 1 गेला 1 आणि हा 0.
ठीक आहे. 1550 रुपीज उरलेले आहेत. मग आपण लिहिणार अमाऊंट लेफ्ट ओव्हर इज 1550. क्लिअर आहे तुम्हाला? आता थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलाय. अ शॉपकीपर ब्रॉट अ सॅक ऑफ 50 kg ऑफ शुगर फॉर 1750 रुपीज. साखरेचं पोतं आणलेलं आहे. साखरेचं पोतं गेम खेळायचं ना लहानपणी, तर ते साखरेचं पोतं आणलेलं आहे. ते साखरेचं पोतं किती किलोचं आहे? 50 किलोचं आहे आणि 1750 रुपीजला ते आणलेलं आहे. ॲज द प्राइस ऑफ शुगर फेल he had to sell it at the rate of 32 rupees per kilo. बघा, आणलं होतं दुकानदाराने, त्यावेळेला किंमत जास्त होती, पण त्यांनी काय सांगितलं? प्राइस फेल म्हणजे कमी झालेली आहे. मग त्याला प्रत्येक किलो 32 रुपये प्रमाणे विकावं लागलं. हाऊ मच लेस मनी डिड ही गेट दॅन ही हॅड स्पेंड. त्याने जेवढे रुपये खर्च केले होते त्याच्यापेक्षा त्याला किती रुपये लॉस झालेला आहे हे आपल्याला सांगायचे. ठीक आहे. मग टोटल साखर किती रुपयाला विकली आहे हे बघण्यासाठी आपण काय करणार? 32 ला मल्टिप्लाय करणार. कशाने? 50. बरोबर, 50 ने. 32 मल्टिप्लाय बाय 50. मग तेव्हा टोटल कितीला विकले ही किंमत निघेल. मग 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. ठीक आहे. एक नंबर झाले म्हणून आपण एक 0 घेणार. 5 2 जा कॅरी, 5 3 जा प्लस 1 16. बरोबर. आता आपण याचे ॲडिशन करणार. सेम येणार नंबर कारण वरती 0 आहे. तर 1600 रुपीजला त्याने टोटल साखर विकलेली आहे. पण विकत घेतलेली कितीला होती? 1750 ला. मग लॉस किती झालाय ते काढायला काय करणार आपण? 1750 मधनं 1600 मायनस करणार. ठीक आहे. 0 5 0. ठीक आहे. 150 रुपीज त्याला लॉस झालेला आहे. मग आपण वर्डमध्ये लिहिणार ही इन्क्युअर अ लॉस ऑफ 150 रुपीज. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा. अ शॉपकीपर ब्रॉट 7 प्रेशर कुकर ॲट द रेट ऑफ 1870 रुपीज. बघा, प्रेशर कुकर घेतलेले आहे. पर कुकरची प्राइस दिलेली आपल्याला. पर कुकर म्हणजे काय? एक कुकर तेवढ्या रुपयाला. ठीक आहे. ही सोल्ड देम ऑल फॉर अ टोटल ऑफ 14,230 रुपीज. सगळे मिळून 14,230 रुपीजला विकलेले आहे. डिड ही गेट लॉस और मोर मनी दॅन ही हॅड स्पेंड. त्याने जेवढे पैसे कुकर घेण्यासाठी लावलेले होते त्यापेक्षा त्याला फायदा झालाय की नुकसान झालंय हे आपल्याला विचारलंय. मग आपल्याला पहिले काय काढावं लागेल? त्याने किती रुपयाला कुकर घेतलेले होते. मग आपण काय करणार? 1870 जी इच कुकरची प्राइस आहे तिला मल्टिप्लाय करणार. कशाने? 7 ने. 7 0 0. 7 7 जा 49 कॅरी 4. 7 8 जा 56 आणि प्लस 4 60 कॅरी 6. 7 1 जा 7 प्लस 6 13. ठीक आहे. म्हणजे त्याची ही कॉस्ट प्राइस होती, तेवढ्या रुपयाला त्याने घेतलेले होते. टोटल विकलेले किती? 14,000. फायदा तर झालाय दिसतंय आपल्याला. मग काय करणार आपण? 14,230 मायनस 13,090 करणार. म्हणजे आपल्याला किती फायदा झालेला आहे हे कळेल. 0 0 0. 3 मधनं जाईल का? नाही. मग 2 चा 1 होईल आणि या 3 चा 13 होईल. 13 मधून 9 गेले किती होता? 1 मधनं 0 गेला 1. 4 मधनं 3 1 आणि हा 0. बघा, त्याला 1,140 रुपीज फायदा झालेला आहे. मग आपण लिहिणार अ शॉपकीपर हॅज अ प्रॉफिट ऑफ 1,140 रुपीज. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा. 5th क्वेश्चन. 14 families in a society together brought 8 sacks of wheat. बघा, गव्हाचे पोते आणले आहेत. 14 फॅमिलीने मिळून 8 पोते आणलेले आहेत.
each weighing 98 kilos. प्रत्येकाचं वजन, प्रत्येक गोणीचं वजन किती आहे? 98 kgs. ठीक आहे. इफ दे शेअर ऑल द व्हीट इक्वली, जर त्यांनी गहू इक्वली शेअर केला, सगळ्यांना सारखा दिला, व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली. मग प्रत्येक फॅमिलीला किती गहू येईल हे आपल्याला विचारलंय. 8 पोते आहेत, 98 kg प्रत्येक पोत्याचं वजन आहे, तर टोटल किती किलो गहू आहे हे काढण्यासाठी आपण काय करणार? बरोबर, 98 मल्टिप्लाय बाय 8. ठीक आहे. 8 8 जा 64, कॅरी 6, 8 9 जा 72, प्लस 6 78. 78. बघा टोटल वजन किती होतं मग सॅक्सचं? 784 kg. ठीक आहे. हे टोटल वेट आहे. मग इक्वली फॅमिलीज किती आहे? 14 फॅमिलीज मध्ये डिवाइड केलेलं आहे. मग आपण काय करणार? हे जे आहे त्याला 14 ने डिवाइड करणार. 784. 14चा टेबल तयार करायची गरज आहे का? नाही ना. 20 पर्यंत टेबल लर्न ठेवायचे सगळ्यांनी, ऍटलिस्ट 20 पर्यंत. 30 पर्यंत असेल तर वेल अँड गुड. मग आता 7 14 पेक्षा छोटा आहे, मग 78 हा नंबर घेणार. मग 14च्या टेबल मध्ये किती नंबरला येतो का? 78. नाही, मग त्याच्यापेक्षा छोटा कोणता येतो? 70. 70. बरोबर. किती नंबरला येतो? 75 नंबरला. मग 14 5 जा 70. किती उरले? 8. ठीक आहे. नेक्स्ट नंबर खाली येणार विच इज 4. 84 किती नंबरला येतो? 14च्या 6 नंबरला येतो. 14 6 जा 84. ठीक आहे. मग किती आलंय? 56. म्हणजे प्रत्येक फॅमिलीला 56 kg गहू मिळणार आहे. मग आपण लिहिणार इच फॅमिली विल गेट 56 kg ऑफ व्हीट. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. द कॅपॅसिटी ऑफ अन ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000 लिटर. तर कॅपॅसिटी किती आहे टँकची? 3000 लिटर. देअर आर 16 फॅमिलीज लिव्हिंग दिस बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये 16 फॅमिलीज राहतात. इफ इच फॅमिली युजेस 225 लिटर्स एव्हरी डे. प्रत्येक दिवशी जर एक फॅमिली 225 लिटर पाणी वापरते, विल द टँक फिल्ड टू कॅपॅसिटी बी इनफ फॉर ऑल द फॅमिलीज. प्रत्येक फॅमिलीसाठी जर टँक पूर्ण भरलेला असेल तर पुरेसं पाणी मिळेल का? हा आपल्याला प्रश्न विचारलाय. इफ नॉट, मग नाही, तर व्हॉट विल द डेली शॉर्टफॉल बी. मग जर पुरणार नाही टाकीचं पाणी तर किती कमी पडेल हे आपल्याला विचारलंय. मग त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय करणार? फॅमिली किती आहे? 16 आणि लागणारं पाणी किती? 225. त्याला आपण मल्टिप्लाय करणार म्हणजे टोटल रिक्वायरमेंट आपल्याला कळेल. मग 225 मल्टिप्लाय बाय 16. 6 5 जा 30, कॅरी 3, 6 2 जा 12, प्लस 3 15, 15 कॅरी 1, 6 2 जा 12, प्लस 1 13. 13. आता एक नंबर झाला म्हणून 0 घेणार. 1 ने कशालाही मल्टिप्लाय केलं आन्सर तेच नंबर येतात. ठीक आहे. मग ऍड करणार 0. 5 प्लस 5 कॅरी 1, 1 प्लस 3 4, 4 प्लस 2 6, 1 प्लस 2. 3. ठीक आहे. म्हणजे 3600 एवढं पाणी सगळ्या फॅमिलीजला मिळून लागत असतं. मग तिथे टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 3000 लिटर. म्हणजे शॉर्टेज होतोय. मग काय करणार आपण? टोटल रिक्वायरमेंट जी आहे तिच्यातनं टाकीची कॅपॅसिटी ती मायनस करणार. मग किती होणार? 600. म्हणजे 600 लिटर्स अपुरा पडत आहे. मग आपण लिहिणार डेली शॉर्टफॉल इज 600 लिटर्स. क्लिअर आहे तुम्हाला? तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 16. नेक्स्ट चॅप्टरचा नेक्स्ट प्रॉब्लेम सेट सुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अदर्स चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.